माझ्या कॉम्पिटिशनला माझ्या क्लासमध्ये CBSE आणि ICSE बोर्डचे डेली पब्लिक स्कूलचे मुलं असायचे, पण धामण गावातून एका लहानशा शाळेतून आलेला मुलगा त्यांच्याशी कॉम्पीट करून स्टुडंट ऑफ द इयर सुद्धा घेतो आणि UPSCला कॉम्पीट करून रँक 305 पण घेऊन येतो. म्हणजे आपण करू शकतो. सर, मी 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि या तिन्ही इंटरव्ह्यूमध्ये एक गोष्ट जी खूप प्रेडिक्टेबल होती माझ्यासाठी आणि खूप ऑब्व्हियस होती ती अशी की माझे इंटरव्ह्यू लार्जली माझ्या हॉबीजवर जायचे. तुम्हाला टार्गेट अशा हिशोबाने बनवायचं आहे की दिवसाचा आपला प्रोडक्टिव्ह एक कॉन्ट्रीब्युशन झाला पाहिजे, कारण सुरुवातीला तुम्ही एक वर्षाचं टाइम टेबल बनवता. त्यामुळे मी बॅलन्स असा करायचो की आठवड्यातून कधीतरी एकदा संडेला मे बी मित्रांसोबत जाऊन कधीतरी बाहेर खायचं, बोलायचं, महिन्यातून 2 महिन्यातून एकदा कधीतरी मूवी बघायची, अशा प्रकारे कधीतरी जाऊन सोशलाइज करायचं. Hello Rajat, I welcome you on the platform of Spectrum IAS Academy. Hello sir. First of all, congratulations for your great achievement. Thank you sir. रजत, धामणगावसारख्या छोट्याशा गावातून आला आहे आणि UPSC सारख्या टफेस्ट एक्झाममध्ये सक्सेस मिळवला आहे. आता कसं वाटतंय? सर, बराच वेळ ओलांडून गेला आहे रिझल्ट यायला. सुरुवातीला म्हणजे विश्वास होत नव्हता की आपण क्वालिफाय केलं, कारण खूप मोठा प्रवास आहे माझा, 6 वर्षांचा तब्बल माझा प्रवास आहे. तर सुरुवातीला विश्वास होत नव्हता, पण हळूहळू ते आतमध्ये शिरायला लागलं, विश्वास व्हायला लागला आणि आता असं आनंद होतो आहे की एवढ्या वर्षांचा आपला प्रवास, एवढ्या वर्षांची मेहनत शेवटी सफल झाली आहे. UPSC करावं असं कधी वाटलं आणि का वाटलं? मला लहानपणीपासूनच UPSC चा खूप ओढ होता, कारण माझ्या वडिलांनी माझ्यावर तसे संस्कार टाकले होते आणि माझ्यावर असा विचार टाकला होता की तुला कलेक्टर बनायचं आहे किंवा IAS व्हायचं आहे. तर माझे बाबा असं म्हणतात की मी ज्यावेळी गर्भात होतो त्यावेळी त्यांनी माझ्या आईला असं म्हटलं होतं की या मुलाला मी कलेक्टर बनवणार. तर तो विचार माझ्या बाबाच्या डोक्यात आलेला होता आणि तो हळूहळू माझ्यातसुद्धा वाढायला लागला आणि मी सुमारे 12 ते 13 वर्षाआधीच याचा विचार केला होता की मला हेच करायचं आहे आणि त्याच्याच दिशेत मी पुढचं सगळं शिक्षण मग केलं. यापूर्वी 2 वेळा इंटरव्ह्यूज दिलेत UPSCचे, हा 3रा अटेम्प्ट होता. तर वेगळं काय होतं या अटेम्प्टमध्ये? इंटरव्ह्यूच्या या अटेम्प्टमध्ये मी ओव्हर कॉन्फिडंट नव्हतो. माझ्या मागच्या वर्षीच्या इंटरव्ह्यूला मी खूप ओव्हर कॉन्फिडंट झालो होतो आणि जरा कॅज्युअलसुद्धा होतो. पहिल्या इंटरव्ह्यूला मला 180 मार्क मिळाले, दुसऱ्या इंटरव्ह्यूला मी खाली 140ला आलो आणि पुढच्या इंटरव्ह्यूला म्हणजे माझ्या 3ऱ्या इंटरव्ह्यूला मी 171 मार्क परत स्कोर केले. तर यावेळी मी जास्त अभ्यास केला. मागच्या वेळी मी जरा ओव्हर कॉन्फिडंट झालो होतो, यावेळी मी इंटरव्ह्यूचा जास्त अभ्यास केला. मेन्समध्ये सुद्धा मी जास्त मेहनत केली. म्हणजे ऑल इन ऑल या अटेम्प्टमध्ये मी मागच्या सगळ्या चुका ज्या मी केल्या त्या सगळ्यांचा अनुभव घेऊन मी नवीन एक पाथ क्रिएट केला आणि प्रत्येक लेवलवर तो वापरत गेलो. म्हणजे एकंदरीत 6 वर्षाच्या जर्नीमध्ये जो एक्सपिरियन्स आला फेल्युअरचा, त्याच्यातून काहीतरी नवीन चेंज केला स्ट्रॅटेजीमध्ये आणि हे यश मिळवलं. बिलकुल. जर या अटेम्प्टमध्ये पण यश मिळालं नसतं तर पुढे काय प्लॅन ठरवलेला होता? मी हा शेवटला अटेम्प्ट ठेवणार होतो. क्वालिफाय झालो असतो किंवा नसतो झालो, माझा विचार होता की मी अब्रॉडला जाऊन अकॅडमिक्समध्ये माझं फ्युचर करावं, कारण मी माझं मास्टर्ससुद्धा दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सवरून केलं आहे. माझं JRF जॉग्रफीमध्ये झालेलं आहे. मी माझं रिसर्च थिसिससुद्धा प्रोड्यूस केलं होतं, लिहिलं होतं. मला PhDमध्ये सुद्धा इंटरेस्ट होता. तर इफ नॉट अब्रॉड आय वुड हॅव वर्कड इन इंडिया, आय वुड हॅव गॉटन ॲडमिशन इन PhD आणि मी रिसर्चमध्ये माझं पुढचं आयुष्य केलं असतं. UPSCच्या प्रिपरेशनमध्ये प्रिलिमसाठी काय स्ट्रॅटेजी ठेवली होती आणि काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे ॲस्पिरंटसाठी? सुरुवातीच्या माझ्या 2 अटेम्प्ट्समध्ये जेव्हा मी प्रिलिम्स नाही क्वालिफाय करू शकलो त्यावेळी मी जी गोष्ट अनुभवली ती अशी की आपण बऱ्याचदा अभ्यास फक्त अभ्यासासाठी करतो, कारण आपल्याला संतुष्टी मिळते 12 तास 15 तास अभ्यास करून, पण त्या 12 तासातून किती अभ्यास आपल्याला परीक्षेत येणार आहे आपण याचं कोरिलेशन कधी करत नाही. तर मी प्रिलिम्स क्वालिफाय करण्यासाठी जो सगळ्यात चांगला कोरिलेशन करण्याचा एक्सपिरियन्स वापरला तो असा की प्रत्येक वेळा ज्यावेळी आपण चॅप्टरचा अभ्यास करतो, लेट्स से हिस्ट्रीचा, त्या हिस्ट्रीच्या एका धड्यातून मागच्या 10 वर्षात कुठले प्रश्न आले ते लगेच सोडून बघायचे. म्हणजे धडा सोडवला, चॅप्टर संपवला की लगेच त्या धड्यातले प्रश्न सोडून बघायचे. नंबर 1 तुम्ही हे यातून शोधू शकता वेदर द बुक यू रेड इज सफिशियंट फॉर द क्वेश्चन्स.
म्हणजे त्या पुस्तकातून मागच्या 10 वर्षात आलेल्या प्रश्नांचं उत्तर आहे का, म्हणजे ती पुस्तक वाचण्यालायक आहे काय. दुसरा, तुम्हाला समजलं का. जर उत्तर त्यामध्ये दिलेलं आहे पुस्तकात तरीसुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकत नाही आहात, याचा अर्थ आहे 2 पॉसिबिलिटीज, तुम्हाला एकतर कळालं नाही किंवा तुम्हाला लक्षात नाही. अशा वेळेवर तुम्ही त्याच्यावर लगेच उपाय काढून परत वाचण्याचा प्रयत्न करता, परत समजण्यासाठी किंवा चांगल्याशी आठवण करण्यासाठी. सो रिव्हिजन. सो फॉर ऑल द 3 मिस्टेक्स देर आर डिफरंट सोल्युशन्स. आणि ते मी मग ओळखून घेतलं की असं काय होतं ज्यामुळे मला क्वेश्चन्स अटेम्प्ट करून होत नाही आहेत. आता हा वर्षभराचा अभ्यास करण्याचा प्रकार. पण त्यानंतर परीक्षेसाठी कशा प्रकारे प्रिडिक्शन करायची, तर या माध्यमातून कुठल्या चॅप्टरमधून किती क्वेश्चन्स येतात हा एक भाग झाला PYQ ॲनालिसिसचा. दुसरा असा की तुम्ही कुठल्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या कुठल्या पर्टिक्युलर टॉपिकला खूप वीक किंवा खूप स्ट्रॉंग आहात. सो यू ऑल्सो हॅव टू आयडेंटिफाय दॅट. आणि ज्यावेळी तुम्ही हे शोधता की कुठले प्रश्न येत आहेत, कुठल्या प्रश्न येऊनसुद्धा तुम्ही त्याच्यात चुकत आहात, त्यावर जास्त वेळ देणं इन्स्टेड ऑफ ओनली गिविंग 12-13 hours टू एव्हरीथिंग. सो सिलेक्टिव्ह रीडिंग फॉर द टॉपिक्स जे जास्त प्रेडिक्टेबल आहेत UPSC प्रिलिम्समध्ये येण्याचे. तर तो अभ्यास करून मी कमी अभ्यासात सुद्धा त्याच्यानंतर प्रत्येक वेळी प्रिलिम्स पास करत गेलो. UPSCच्या मेनसाठी काय स्पेशल स्ट्रॅटेजी ठेवली होती आणि खास करून ॲन्सर रायटिंग त्याची प्रॅक्टिस कशी केली? मेन्ससाठी मला एक ॲडव्हान्टेज नेहमी होता की माझं ह्युमॅनिटीज असल्यामुळे आणि माझं आन्सर रायटिंग व्यवस्थित असल्यामुळे मी कधी मेन्स फेल नाही केलं. मी 3 वेळा मेन्स दिला आहे आणि 3ही वेळा मी मेन्स क्वालिफाय केलं आहे. त्यामध्ये मला फायदा असा झाला की माझं स्ट्रक्चरिंग नेहमी टू द पॉईंट असायचं की जेवढं डिमांडमध्ये विचारल्या प्रश्नाच्या तेवढंच मी उत्तर द्यायचो आणि त्याच फॉर्मॅटमध्ये द्यायचो. लेट्स से प्रश्नामध्ये 3 सब प्रश्न आहेत, 3 सब क्वेश्चन्स आहेत. तर इंट्रोडक्शनला तुम्ही संपूर्ण प्रश्नाचा एक कॉन्टेक्स्ट तयार करता किंवा एक फॅक्ट देता. त्यानंतर पहिल्या प्रश्नामध्ये 3 सब क्वेश्चन्स आहे. पहिल्या सब क्वेश्चनला ॲड्रेस करून तुम्ही हेडिंग देता, त्याचे 4 ते 5 पॉईंट. दुसऱ्या सब क्वेश्चनचं दुसरं हेडिंग आणि मग तिसऱ्या सब क्वेश्चनचं तिसरं हेडिंग आणि मग कन्क्लुजन. तर प्रश्नामध्ये फक्त लिहून देणं सफिशियंट नाही आहे. वेदर यू आर रायटिंग टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ द डिमांड इज मोर इम्पॉर्टंट. सो प्रश्नात 3 सब क्वेश्चन्स आहे आणि तुम्ही फक्त एकाचंच उत्तर दिलं तर एक्झामिनर अंडरस्टँड्स की तुम्हाला प्रश्न कळालेला नाही. आणि जर तुम्हाला प्रश्न कळालेला नाही तर भविष्यात ज्यावेळी तुम्ही IAS किंवा IPS अधिकारी व्हाल त्यावेळी तुम्हाला शासकीय पॉलिसीज कशा कळतील, शासकीय ऑर्डर्स कसे कळतील. त्यामुळे तुमचा तो डिमांड समजण्याचा जो स्किल आहे तो खऱ्या अर्थाने UPSC शोधती आहे, फक्त ज्ञान शोधत नाही आहे. त्यामुळे इफ यू रिअली वॉन्ट टू वर्क ऑन आन्सर रायटिंग, फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट दी क्वेश्चन इज आस्किंग आणि त्यानंतर मग जे तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. तर दॅट वॉज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट एबिलिटी दॅट हेल्प्ड मी इन मेन्स इन्स्टेड ऑफ ओनली स्टडिंग मोर. हे प्लस म्हणजे बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला असायला पाहिजे प्रत्येक प्रश्नाची आणि त्याच्यासोबत समथिंग जे पुढच्या स्टुडंट्सशी तुम्ही चांगलं करत आहात. तर दॅट कुड बी वन मॅप, दॅट कुड बी अ डायग्राम, दॅट कुड बी अ कमिटी ऑर अ फॅक्ट ऑर अ रिपोर्ट. तर ते मध्ये तुम्हाला असं स्प्रिंकल करायला लागतं टू ॲड मोर व्हॅल्यू टू युअर आन्सर. UPSCच्या प्रिपरेशनमध्ये नोट मेकिंग महत्त्वाचं आहे का? नोट मेकिंग कसं केलं पाहिजे? महत्त्वाचं प्रचंड आहे, पण प्रिलिम्ससाठी आणि मेन्ससाठी नोट्स वेगळे वेगळे असले पाहिजे हा माझा मत आहे. कारण प्रिलिम्ससाठी तुम्हाला अफाट असा सिलेबस असतो, अफाट असा कंटेंट असतो. मेन्ससाठी कंटेंट कमी असतो पण ठराविक असतो की फूड प्रोसेसिंगमध्ये तुम्हाला ठराविक गोष्टी माहिती असायला हव्यात की त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचे प्रॉब्लेम्स आणि 4 ते 5 प्रॉब्लेम्स माहिती असले तरी चालतं. त्यामुळे मेन्समध्ये नोट्स 1 पेजर असायला हवेत. एका पानामध्ये 2-3 फॅक्ट्स जेणेकरून तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकाल, कन्क्लुजनमध्ये लिहू शकाल. एक मॅप असायला हवा, 2-3 त्याचे स्कीम्स माहिती हव्या आणि कमिटी माहिती हवे एका पेजचं. प्रिलिम्ससाठी एकाच नोटमध्ये 3 ते 4 विविध सोर्सेसचं कन्सॉलिडेशन हवं. तर प्रिलिम्स डिमांड्स कन्सॉलिडेशन इन द सेन्स दॅट 3 ते 4 सोर्सेसला एका ठिकाणी तुम्ही आणलं आणि तो ब्रॉड करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून रिवाईज करताना 3 ते 4 सोर्सेस होतात. आणि मेन्समध्ये व्हेरी शॉर्ट अँड क्रिस्प बट व्हेरी गुड व्हॅल्यू ॲडिशन. तर असे नोट्स असायला पाहिजे प्रिलिम्स आणि मेन्सचे. अजून एक मेन्समध्ये एसे रायटिंग खूप महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे आणि इथिक्स हा एक पेपर.
कसं प्रिपेअर केलं एसे रायटिंगसाठी आणि इथिक्ससाठी सुद्धा? पहिल्यांदा मी एसेबद्दल बोलणार. एसेसाठी सुरुवातीच्या माझ्या अटेम्प्ट्समध्ये मी फक्त एक्झाम्पल्स द्यायचो. एसे ज्यावेळी तुम्हाला टॉपिक मिळतो त्यावेळी तुम्ही त्या विषयाचे, त्या टॉपिकचे फक्त उदाहरणं देण्याचा प्रयत्न करता संपूर्ण एसेमध्ये, कारण तो एक ट्रेंड सुरू झाला होता की आम्ही डिमेन्शन्स द्यावेत आणि डिमेन्शनच्या नावाखाली आपण एन्व्हायरमेंटमधून एक उदाहरण किंवा विज्ञानातून एक उदाहरण, हिस्ट्रीमधून एक उदाहरण असं टाकून संपूर्ण एसे संपवतो. पण या अर्थी तुम्ही फक्त एसेला एक कलेक्शन ऑफ एक्झाम्पल्स बनवत आहात. तर तसंच सोडून मी टॉपिकच्या वेगळ्या वेगळ्या वर्ड्सला, शब्दांना वेगळ्या वेगळ्या प्रश्नाच्या मार्फत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपण एक उदाहरण घेऊ. एक टॉपिक असेल, वेन द पॉवर ऑफ लव्ह ओव्हरकम्स द लव्ह फॉर पॉवर द वर्ल्ड विल सी पीस. म्हणजे ज्यावेळी द पॉवर ऑफ लव्ह, तर तुम्हाला पहिल्यांदा ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे बॉडीमध्ये, व्हॉट इज लव्ह, व्हॉट इज पॉवर. तुम्ही व्हॉट इज लव्हचं एक्सप्लेनेशन देताना एक उदाहरण द्या 2 ते 3 सेंटेन्सेसचं. त्यानंतर व्हॉट इज पॉवर, देन यू आन्सर व्हॉट इज लव्ह फॉर पॉवर अँड व्हॉट इज पॉवर फॉर लव्ह. आणि अशा प्रकारे व्हॉट, वाय, हाव, वाय नॉट असे प्रश्न विचारा. त्या प्रश्नांचं उत्तर द्या आपल्या शब्दात आणि मग उदाहरणं द्या प्रत्येक प्रश्नाला, जेणेकरून वाचणाऱ्याला डीपर इंटरेस्ट येईल. तर अशा प्रकारे तुम्ही त्या एसेला खूप डीप बनवता. आणि या माध्यमातून मागच्या वर्षी जरीही एसेमध्ये प्रचंड कमी मार्क्स मिळालेत बऱ्याच लोकांना, माझे डिसेंट मार्क्स होते एसेला आणि मला असं वाटतं की या माध्यमातून बरेच टॉपर्स खूप चांगले मार्क्स आणतात. तर हा एसेचा भाग होता. आणि एथिक्ससाठी मला असं वाटतं की मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट टर्म्स, फक्त नवीन नवीन टर्म्स आणि नवीन नवीन स्कॉलर्सला लिहिण्यापेक्षा आपलं बेसिक अंडरस्टँडिंग एथिक्सचं करेक्ट आणि प्रॉपर असायला हवं. तर त्या करेक्ट अंडरस्टँडिंगसाठी, एथिक्ससाठी तुम्ही मोठे पुस्तकं वाचू शकता, सुब्बाराव वगैरेसारखे. आणि नवनवीन नावं आणि केस स्टडीज, एक्झाम्पल्स लिहिण्यासाठी तुम्ही नेटवर सर्च करून वेगळ्या वेगळ्या पद्मश्री अवॉर्डीज आणि विदेशातल्या सगळ्या अवॉर्डीज असं उदाहरणं लिहू शकता. म्हणजे इंजिन्युइटी अँड युनिकनेस इज इम्पॉर्टंट इन एथिक्स. कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये करंट अफेअर्सचं खूप महत्त्व आहे. अगदी प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, अगदी इंटरव्ह्यू असेल. तर हे करंट अफेअर्ससाठी कुठले रिसोर्सेस वापरले आणि कसा त्याचा अभ्यास केला? सर, मला असं वाटतं की करंट अफेअर्स नंबर 1 थोडंसं वेगळं जाण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला, की आपण करंट अफेअर्सचा खूप मोठा बाऊ केला आहे, जेवढा मोठा नाही आहे. म्हणजे इफ यू लुक ॲट प्रिलिम्स, इट इज ऑलमोस्ट 70 to 75% स्टॅटिक अँड ओन्ली 25% करंट किंवा इंटरलिंक्ड. तर त्या 25%च्या मागे आपण खूप नर्वस होतो. त्या 25साठी आपण नर्वस न होता महत्त्वाचं आहे की आपण करंट करायचं. आणि कसं करायचं, तर वर्षभर सकाळी न्यूजपेपर वाचायचा, तो महत्त्वाचा. सो यू ऑलवेज रीड अ न्यूजपेपर फॉर लेट्स से 45 to 60 minutes इन अ डे. त्या व्यतिरिक्त कुठल्याही एका कोचिंगचा आपण करंट अफेअर्सचं मॅगझिन वाचलेलं सफिशियंट असतं. कारण प्रिलिम्समध्ये ज्या प्रकारचे करंट अफेअर्स येतात ते जर मॅगझिनमध्ये दिलेलं असेल कुठल्या तरी करंट अफेअर्सच्या, तर त्या सगळ्या मॅगझिनमध्ये दिलेले असेल, किंवा नसेल तर कुठल्याचमध्ये नसेल. म्हणजे कुठला तरी एक करंट अफेअर्स मॅगझिन वाचून तुम्ही बाकीच्यांपेक्षा जास्त चांगली तयारी करू शकाल करंट अफेअर्सची, असं नाही आहे. प्रत्येक करंट अफेअर्स मॅगझिन ऑलमोस्ट सेम असते. जर तुम्हाला एज मिळत असेल करंट अफेअर्समध्ये तर न्यूजपेपरनी मिळतो. न्यूजपेपरनी आणि ऑनलाईन रिसोर्सेस सच एज PIB आणि डिफरंट मिनिस्ट्रीजच्या वेबसाईट्स. तर माझ्या मते तुम्हाला असं करायला हवं, फक्त कोचिंगच्या मॅगझिन्सबद्दल एवढं स्केअर नाही व्हायला हवं आपल्याला. न्यूजपेपर इज मोर इम्पॉर्टंट. एक महत्त्वाचा आस्पेक्ट म्हणजे इंटरव्ह्यू. पर्सनल इंटरव्ह्यूची तयारी कशी केली आणि जी तयारी केली आणि ॲक्च्युअल इंटरव्ह्यू, तिसरा इंटरव्ह्यू होता, तर त्याच्यामध्ये काही व्हॅरिएशन असतं की त्याचा काही वेगळा अनुभव आपल्याला मिळतो? सर, मी 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि या 3ही इंटरव्ह्यूमध्ये एक गोष्ट जी खूप प्रेडिक्टेबल होती माझ्यासाठी आणि खूप ऑब्व्हियस होती, ती अशी की माझे इंटरव्ह्यू लार्जली माझ्या हॉबीजवर जायचे. म्हणजे माझ्या हॉबीजवर आणि माझ्या ऑप्शनल सब्जेक्टवर म्हणजे जॉग्रफीवर. तर माझे इंटरव्ह्यू नेहमी याच 2 विषयांवर असायचे. पहिल्या वेळी मी या गोष्टींचा चांगला अभ्यास केला, चांगली तयारी केली आणि त्याचा रिझल्ट मला मिळाला. मला 180 पहिल्यांदा मिळाले. दुसऱ्यांदा मी मॉक इंटरव्ह्यूज प्रचंड प्रमाणात दिले आणि मॉक इंटरव्ह्यूजमध्ये असा विषय असतो की ते
तुमच्या हॉबीज व्यतिरिक्त करंट अफेअर्सवर खूप जातात. करंट अफेअर्समध्ये खूप जास्त खोल जातात, इंटरनॅशनल अफेअर्स आणि या सगळ्या गोष्टींवर. आणि मी माझ्या हॉबीजचा अभ्यास सोडून, माझ्या डॅफचा आणि माझ्याबद्दलचा अभ्यास सोडून मी फक्त करंट अफेअर्समध्ये लागलो. जेव्हा मला माहिती होतं की माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूला लार्जली डॅफ बेस्ड इंटरव्ह्यू होता, आणि तसंच झालं, माझा इंटरव्ह्यू परत डॅफ बेस्ड जायला लागला, जेव्हा की मी तयारी लार्जली करंट अफेअर्सची केली होती. तर प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा आपण खूप जास्त प्रमाणात मॉक इंटरव्ह्यूज देतो आणि आपण ओरिजिनॅलिटी विसरायला लागतो. आपलं स्वतःचं ओरिजिनल आपण नेचर विसरून खूप मेकॅनिकल व्हायला लागतो. त्यांनी मला सेकंड इंटरव्ह्यूला प्रॉब्लेम दिला आणि मी 140 स्कोअर केले. आणि तिसऱ्या इंटरव्ह्यूला परत मी ज्यावेळी अनुभव केलं, परत मी मॉक इंटरव्ह्यूज बऱ्याच प्रमाणात दिले आणि परत ते मला करंटला न्यायचे. पण मी तरीही जास्त फोकस माझ्या हॉबीजवर आणि माझ्या डॅफवर ठेवला, आणि यावेळीसुद्धा माझा इंटरव्ह्यू 90% माझ्या डॅफवरच होता. म्हणजे एवढा जास्त डॅफ बेस्ड होता की मला इंटरव्ह्यूसारखा अनुभव झाला नाही. म्हणजे खूप कॅज्युअल प्रकारचा माझा इंटरव्ह्यू झाला. तर त्या हिशोबाने आय थिंक इंटरव्ह्यू इज द मोस्ट एन्जॉयबल प्रोसेस इन द एंटायर UPSC एक्झामिनेशन प्रिपरेशन. एक ऑप्शनल, आता ऑप्शनलचा उल्लेख केला. जॉग्राफीमध्ये ग्रॅज्युएशन केलं, मास्टर्स केलं, आणि UPSCसाठी पण ऑप्शनल जॉग्राफी घेतला. मग हे प्री डिसायडेड होतं ऑप्शनल कसा निवडला पाहिजे, त्याच्यातून एक गाईड करता येईल. आणि जॉग्राफीचा उपयोग ऑप्शनलमध्ये जेवढा झाला तसा GSमध्ये पण झाला का प्रिपरेशनमध्ये? सर, माझ्या 11वी-12वीपासून माझा अंदाज होता की मला UPSC करायचं आहे, आणि त्यामुळे मी तेव्हापासूनच ऑप्शनल सब्जेक्टची तयारीला, किंवा ॲटलिस्ट मला अवेअरनेस होता की मला कुठल्या ऑप्शनलमध्ये पुढे जायचं आहे. त्यामुळे जॉग्रफी मला 11वी-12वीपासून माहिती होतं. तेव्हाच मी डिसाईड केलं जॉग्रफीला जायचं आहे, आणि त्यापुढे माझं ग्रॅज्युएशनसुद्धा मी जॉग्रफीमध्ये केलं. मी माझं मास्टरसुद्धा जॉग्रफीत केलं, JRF जॉग्रफीमध्ये केलं, आणि त्याचा मला खूप चांगला उपयोग, खूप चांगली हेल्प मला ऑप्शनलमध्ये मिळाली. प्रत्येक वेळी ऑप्शनलमध्ये मला डिसेंट मार्क्स मिळाले, 270+ मिळाले आहेत. आणि याचा फायदा मला सरळ GSमध्ये सुद्धा झाला आहे. कारण या गोष्टीवर मी एक ब्लॉग बराच आधी लिहिलेला होता की जॉग्रफी ऑप्शनलचा वापर GSमध्ये कसा करू शकतो. आणि आय कुड ड्रॉ अ लिंकेज की GSमध्ये ॲटलिस्ट 200 ते 220 मार्कांचे प्रश्न तुम्ही सरळ जॉग्रफीमधून करू शकता. कारण जॉग्रफी म्हणजे GS जॉग्रफीमध्ये फक्त जॉग्रफी नसतं. जॉग्रफी व्यतिरिक्त तुम्हाला ॲग्रिकल्चरसुद्धा पेपर 3ला येतो, तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंटसुद्धा पेपर 3ला येतं, तुम्हाला बऱ्याच अशा वेगळ्या टॉपिक्स असतात जे जॉग्रफी ऑप्शनलमधून कंप्लीट होतात, म्हणजे इवन गव्हर्नन्ससुद्धा. तर त्या अर्थी आपल्याला जॉग्रफी ऑप्शनलमधून तब्बल 200 ते 220 मार्क GSमध्ये तयारी करता येते, आणि तोच फायदा मला इथे झाला. नक्कीच जॉग्रफी ऑप्शन घेतल्यामुळे खूप फायदा झालेला. अजून एक स्ट्रॅटजी म्हणून कसा रुटीन असला पाहिजे ॲस्पिरंटचा, किंवा आपला रुटीन कसा होता, म्हणजे दिवसभरामध्ये किती तास अभ्यास करणं, अभ्यास करताना कसे ब्रेक्स घेणं, सिलेबसचं डिवायडेशन प्रिलिम, मेन्स किंवा ऑप्शनल कसं डिवाईड करणं, वर्षभराच्या प्लॅनिंगमध्ये, महिन्याच्या प्लॅनिंगमध्ये, वीकच्या प्लॅनिंगमध्ये आणि डेच्या प्लॅनिंगमध्ये? सर, मी या मताचा आहे की कधीही तासांच्या हिशोबाने अभ्यास करायचा नसतो, पण टार्गेटच्या हिशोबाने अभ्यास करायचा असतो. आणि मग तो टार्गेट तुमचा अर्ध्याच वेळेत संपत असेल किंवा दुप्पट वेळेत संपत असेल, मग त्यावर लक्ष द्यायला नको. तुम्हाला टार्गेट अशा हिशोबाने बनवायचा आहे की दिवसाचा आपला प्रोडक्टिव्ह एक कॉन्ट्रीब्युशन झाला पाहिजे. कारण सुरुवातीला तुम्ही एक वर्षाचं टाइम टेबल बनवता. त्या वर्षाच्या टाइम टेबलमध्ये ज्यावेळी तुम्ही जुलैला तयारी सुरू करता, त्यावेळी डिसेंबरपर्यंत तुमचं ऑप्शनल आणि UPSCचा संपूर्ण मेन्स आणि प्रिलिम्सचा अभ्यास एकदा तरी संपला पाहिजे. त्यामुळे त्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला दर महिन्याचा पण टाइम टेबल बनवावा लागतो, जेणेकरून डिसेंबरपर्यंत सगळं संपेल. आणि त्या महिन्याच्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला तब्बल 2 GSचे पेपर आणि 1 ऑप्शनल असा दिवसाचा कंपोनंट बनवायचा असतो. तर माझा रुटीन असा असायचा की मी एका दिवसात 2 GSचे पेपर्स, तब्बल 2-2.5 तास एक पेपरला, आणि ऑप्शनलला 4 तास, असे सुमारे 4 आणि 4 8 तास मी ऑप्शनल आणि GSला द्यायचो. अर्धा तास मी आन्सर रायटिंगला द्यायचो आणि 1 तास मी करंट अफेअर्सला द्यायचो. अशा हिशोबाने माझा ॲव्हरेज जो स्टडी आवर्स जायचा तो 10 तासांचा असायचा. पण त्यावर कधी जर जास्त गरज असली, माझा टार्गेट कमी पडतोय, तर जास्त वेळ पण मी द्यायचो. पण माझं नेहमी मायक्रो मॅनेजिंग चालायचं, म्हणजे मायक्रो टार्गेटिंग असायचं की मला
4 मिनिटातच हा पेज संपवायचा आहे. तर माझं क्लॉक नेहमी तासांच्या हिशोबाने आणि मिनिटांच्या हिशोबाने असायचं. ॲट एव्हरी 4 minutes आय विल सी वेदर आय हॅव फिनिश्ड अ पेपर. जेणेकरून आपलं जर हळू स्पीड होत आहे तर आपण लगेचच त्याला रेक्टिफाय करू शकतो. तर मी टार्गेट कम्प्लिशनवर खूप विश्वास ठेवतो इन्स्टेड ऑफ ओनली आवर्स. आणि त्यामुळे माझं खूप लवकर टार्गेट रोज संपून जायचा आणि माझी स्पीड चांगली असायची रोज. आता UPSC परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर मागे वळून जर बघितलं तर असं काय वाटतं की आपण काही चुका तेव्हाच टाळल्या असत्या तर आपल्याला यश कदाचित अजून लवकर मिळालं असतं? सर, मला असं वाटतं प्रत्येक अटेम्प्टला असं काही ना काही खूप महत्त्वाचं होतं. सुरुवातीच्या 2 अटेम्प्ट्सला मी प्रिलिम्सचा अभ्यास करताना जसं मी बोललो की प्रिलिम्सच्या वेळी आपण फक्त अभ्यासासाठी अभ्यास करतो. आपण पहिल्या पानापासून शेवटल्या पानापर्यंत फक्त वाचत राहतो. त्या पानांमधून प्रश्न येतील का, म्हणजे ते पुस्तक योग्य आहे का, आपण ते बघत नाही. तर आता जर मला एक चूक बदलायची असेल तर मी ही बदलू शकणार की पुस्तक व्यवस्थित वाचावे. स्वतःच्या अनुभवातून नसेल तर इतरांच्या अनुभवातून. फक्त टॉपरनी म्हटलं की ही पुस्तक वाचली म्हणून नाही, पण ती पुस्तक उचलून बघा त्याच्यातून प्रश्न आलेत का. नंबर 1 तो. दुसरा भाग असा की आपण PYQचा अनालिसिस करताना फक्त PYQ सोडवायचे नसतात, पण त्या PYQजमधून कुठल्या सब्जेक्टमध्ये किती प्रश्न आलेत आणि त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळतात, म्हणजे इंडिव्हिज्युअल अनालिसिस ऑफ स्ट्रेंथ्स अँड वीकनेस. आणि त्यानंतर मग कुठल्याही लेवलला कॅज्युअल ॲटिट्यूड नसणे. म्हणजे या कॅज्युअल ॲटिट्यूडनी मला असं वाटतं की मला ॲटलिस्ट 3 ते 4 वर्ष माझे वेस्ट केलेत. आणि दरवेळी या कॅज्युअल ॲटिट्यूडमुळे डॉक्युमेंट्समध्ये असो किंवा फोटोजमध्ये असो किंवा परीक्षेच्या तयारीत किंवा आन्सर रायटिंगमध्ये आपल्याला खूप नुकसान होतं की शेवटल्या वेळेसाठी सोडणं किंवा होऊन जाईल या ॲटिट्यूडनी करणं हे खूप महागात पडतं या परीक्षेत. तर सगळ्यात मोठी माझी चूक जी मी अवॉइड करू शकलो असतो ती असती बिंग व्हेरी नेग्लिजंट, बिंग व्हेरी कॅज्युअल. अँड आय थिंक दॅट्स दॅट. या एंटायर जर्नीमध्ये स्ट्रेस बऱ्याचदा आला असेल आणि स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी काही करावं लागलं असेल, तर स्ट्रेस मॅनेजमेंट कसं केलं आणि स्वतःला मोटिवेट कसं ठेवलं? सर, मला असं वाटतं की स्ट्रेस यामुळे येतो कारण बऱ्याच वेळा, ॲटलिस्ट माझ्या तरी केसमध्ये, की आपल्याकडे सेकंड ऑप्शन नसतो किंवा आपण फेल झालो तर काय याची भीती असते. त्यामुळे फॉर समवन हू इज ॲट अ पॉईंट जो आपला करिअर ऑलरेडी प्रिपेअर करू शकतो एक्सेप्ट UPSC, आय थिंक दॅट कॅन बी डन. माझ्याकडे तसं नव्हतं, मी ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडचं होतो, त्यामुळे स्ट्रेस नॅचरल होतं की जर UPSC नाही झालं तर मी काय करणार, PhD शिवाय दुसरं नाही जॉब मिळणार. त्यामुळे तो एक भाग होता आणि त्या गोष्टीला आपण चेंज करू शकत नाही. तुम्ही आता जाऊन इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन करू शकत नाही. त्यामुळे दी ओनली थिंग यू कॅन डू इज पुट मोर एफर्ट्स इन UPSC अँड अंडरस्टँड दॅट ओनली स्ट्रेस वोंट हेल्प, हार्डवर्क विल. एक तो भाग होता रिअलिस्टिकली. पण ज्यावेळी यायचा पण स्ट्रेस त्यावेळी मी डिस्ट्रॅक्शन्स वापरायचो आणि डिस्ट्रॅक्शन म्हणून कुठली तरी हॉबी आपण जोपासायची. त्या हॉबीच्या माध्यमातून माझ्याकडे पेट्स असायचे, तर मी पेट खूप ठेवायचो आणि ते पेट्स असताना मला एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी तयार होत गेली आणि डिस्ट्रॅक्शन होत गेलं. त्यामुळे मी दिल्लीला असूनसुद्धा 12 वर्ष एकटं राहिलो आहे, पेट्सचं लक्ष ठेवलं आहे आणि त्याच्यासोबत तयारी केली आहे. तर दॅट बिल्ड अ सेन्स ऑफ इंटरेस्ट, दॅट बिल्ड अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी इन मी विच फर्दर हेल्प मी इन माय प्रिपरेशन ऑल्सो. UPSC प्रिपरेशनमध्ये आपल्याला बऱ्यापैकी आयसोलेट राहावं लागतं समाजापासून, मित्रांपासून, फॅमिलीपासून. तर कसा बॅलन्स ठेवला? मेंटल हेल्थ असेल, फॅमिली असेल, फ्रेंड्स असतील, या सगळ्यांमध्ये? सर, मला असं वाटतं की माझ्यासाठी कम्प्लिटली आयसोलेटेड राहणं कधी मला महत्त्वाचं वाटलं नाही. मी नेहमी सोशलाईज केलं आहे. मी माझ्या मित्रांसोबत सोशलाईज केलं, मी घरच्यांशी सोशलाईज केलं, रिलेटिव्हसोबत खूप केलं नाही. कारण मग त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही प्रसंगांना जाल आणि त्याच्यासाठी मला दिल्लीवरून महाराष्ट्राला जायला लागायचं. त्यामुळे मी प्रसंगांना गेलो नाही, पण मी माझ्या मित्रांशी भेटायचो. त्यांच्याशी भेटून कधीतरी प्लॅन्स बनवून बाहेर जायचं किंवा गप्पा गोष्टी करायचं असं चालायचं. त्यामुळे मी बॅलन्स असा करायचो की आठवड्यातून कधीतरी एकदा संडेला मे बी मित्रांसोबत जाऊन कधीतरी बाहेर खायचं, बोलायचं. महिन्यातून 2 महिन्यातून एकदा कधीतरी मूवी बघायची. अशा प्रकारे कधीतरी जाऊन सोशलाईज करायचं आणि 6 महिन्यातून 7 महिन्यातून कधीतरी घरी जायचं, आईबाबांना भेटायचं. अशा प्रकारे मी सोशलायझेशन करायचो. पण मला स्वतःला एकांतात राहून, आयसोलेटेड राहून चांगलं वाटतं, आनंद मिळतो. त्यामुळे मला कधी एकांतात राहून त्रास पण झाला नाही. इट वॉज ऑलवेज अ चॉईस फॉर मी.
या जर्नीमध्ये सोशल मीडियाचा वापर केला का आणि त्याच्यामुळे काही डिस्ट्रॅक्शन्स आले का? आले असतील तर ते कसे कंट्रोल केले? सर, हा खूप महत्त्वाचा विषय आहे आजच्या जनरेशनसाठी आणि आपल्या ऑडियन्ससाठी सुद्धा. कारण सोशल मीडिया आजच्या वेळेवर जेवढी हेल्प करत नाही त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला डिस्ट्रॅक्ट करते. आणि माझ्या केसमध्ये सुद्धा मला प्रचंड डिस्ट्रॅक्शन्स व्हायचे. मी खूप लवकर डिस्ट्रॅक्ट होतो. त्यामुळे मी एकच उपाय त्यावर काढायचो, जर आपल्याकडून कंट्रोल होत नसेल, आपण दिवसातून 1 तास 2 तास रिस्ट्रिक्ट करू शकत नाही आहे, तर आपल्याला फोन बंद करून साईडला ठेवायला लागेल. आणि मी माझा स्मार्टफोन बंद करून सगळे सोशल मीडिया अकाउंट्स कम्प्लिटली डिॲक्टिवेट करून माझ्या मित्राकडे द्यायचो आणि एक छोटासा कीपॅडचा फोन वापरायचो. आणि त्या कीपॅडच्या फोनमधून मी 2 ते 3 महिने परीक्षेच्या आधीचा काढायचो आणि अभ्यास मग मी लॅपटॉपमधून करायचो. ChatGPT असेल किंवा AI टूल्स किंवा ऑनलाईन रिसोर्सेस सगळं लॅपटॉपवर असायचं. पण सोशल मीडिया कम्प्लिटली डिॲक्टिवेटेड असायचं 2 ते 3 महिने, कारण त्यातून काही फायदा मिळत नव्हता. महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या त्यातल्या त्यात धामणगावसारख्या एक छोट्या गावातून येऊन UPSCचं स्वप्न पाहिलं, दिल्लीमध्ये येऊन प्रिपरेशन केलं आणि अचीव केलं. काय वाटतं की अशा छोट्या गावातली मुलं स्वप्न बघू शकतात आणि त्यांना काय समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि ते कसं याच्यामध्ये सक्सेस मिळवू शकतात? सर, मला असं वाटतं की लहान गावातून आलेल्या विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम येतो तो एक रिसोर्सेसचा, की त्यांच्याकडे रिसोर्सेस नसतात बाहेर जाऊन दिल्लीला जाऊन तयारी करण्याचा. आणि दुसरा भाग म्हणजे कॉन्फिडन्स. कारण आपण लहान गावातून आलेलो असतो, आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून शिकलेलो असतो, आपण सरकारी शासकीय शाळेतून आलेलो असतो. त्यामुळे आपल्याला मोठ्या शहरात जाऊन ज्यावेळी आपण CBSE आणि ICSEच्या मुलांशी कॉम्पीट करतो, ते इंग्लिशमध्ये बोलत असतात, त्यांच्याकडे iPad असतो आणि या सगळ्या गोष्टींना बघून आपल्याला न्यूनगंडपणा येतो आणि त्यामुळे आपण खचतो आणि तयारीला लागू शकत नाही. आणि त्यामुळेच फक्त आपण MPSCला रिस्ट्रिक्ट करतो किंवा आपण इतर सगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. पण मला जो असा अनुभव आला की मी एका लहानशा गावातल्या एका शासकीय अनुदानप्राप्त शाळेतून आलेलो आहे. सेफला हायस्कूल नावाची शाळा होती, ज्यात कौलांचं ते शाळा होती आणि पाणी पडायचं, लाईट नव्हते, पंखे नव्हते. स्टेट बोर्डची ती शाळा होती, मराठी माध्यमाची होती लार्जली. अशा शाळेतून येऊनसुद्धा ज्यावेळी मी दिल्लीला आलो, दिल्लीला विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायचो आणि मी दिल्ली युनिव्हर्सिटीला गोल्ड मेडल प्राप्त करून स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्डसुद्धा घेतला आहे. म्हणजे माझ्या कॉम्पिटिशनला माझ्या क्लासमध्ये CBSE आणि ICSE बोर्डचे, दिल्ली पब्लिक स्कूलचे मुलं असायचे. पण धामणगावातून एका लहानशा शाळेतून आलेला मुलगा त्यांच्याशी कॉम्पीट करून स्टुडंट ऑफ द इयरसुद्धा घेतो आणि UPSCला कॉम्पीट करून रँक 305 पण घेऊन येतो. म्हणजे आपण करू शकतो. आपल्याला जर गरज असेल तर ती असते करेक्ट गायडन्सची, करेक्ट रिसोर्सेसची. आणि आपल्याला असं वाटतं की ते दिल्लीशिवाय मिळू शकत नाही, असं खोटं आहे. आजच्या वेळेवर आपल्या महाराष्ट्रातसुद्धा एवढे इन्स्टिट्यूशन्स सुरू झाले आहेत जे आपल्याला कोचिंग देऊ शकतात. तुम्हाला महत्त्वाचं आहे ते करेक्ट गायडन्स, करेक्ट डिरेक्शन. आणि ते तुम्हाला दिल्लीत मिळो की महाराष्ट्रात मिळो, गोष्ट एकच आहे. करेक्ट गायडन्स इज द correct path here, instead of only coaching or instead of only coming to Delhi for the sake of coming to Delhi. आणि आपण सगळे करू शकतो असं मला वाटतं. रजतची सक्सेस स्टोरी बघून जे इन्स्पायर होत आहेत आणि त्यांना वाटतं की आपण UPSCला प्रिपेअर करावं, सुरुवात करावी, त्यांच्यासाठी काय ॲडवाईस देणार आणि त्यांना काय डूज आणि डोंट्स सजेस्ट करणार UPSCच्या प्रिपरेशनच्या दरम्यान? सर, याच्यासाठी विविध लेवल्सच्या, विविध क्लासिफिकेशन्सच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे वेगळे ॲडवाइसेस असू शकतात. तर जे असे विद्यार्थी आहेत जे 11वी 12वी किंवा कॉलेजच्या फर्स्ट इयरला आहेत त्यांना मी सुचवणार की तुम्ही सध्या फक्त NCERTजवर किंवा न्यूजपेपरवर फोकस करा आणि ध्येय आपलं नेहमी UPSCकडे ठेवा. पण ट्राय टू एक्सेल ॲट युअर ओन लेवल. म्हणजे 12वीत किंवा JEE किंवा नीटमध्ये किंवा एंट्रन्सला किंवा कॉलेजच्या फर्स्ट इयरला क्लास टॉप करण्याचा प्रयत्न करा, आपल्या लेवलवर प्रयत्न करा. पण UPSCमुळे आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टींवर दुर्लक्ष करू नका. ते एक महत्त्वाचा भाग. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही कॉलेजला येता त्यावेळी मात्र तुम्ही NCERTजला सुरुवात करा. सगळ्यात आधी जर कुठला महत्त्वाचा भाग असेल तर तो असतो UPSCचा स्ट्रक्चर, UPSCचा सिलेबस आणि UPSCचे बुक लिस्ट, NCERT लिस्ट माहिती करून घेणे. म्हणजे संपूर्ण आराखडा परीक्षेचा जेव्हापर्यंत माहिती होत नाही तेव्हापर्यंत तुम्ही काहीही सुरू करू शकत नाही. त्यामुळे गिव्ह गुड 7 days to 8 days टू अंडरस्टँड
the syllabus, the demand of the examination, and if at all you want to go for coaching, go in your second year of college or maybe third year of college or your last year or after you finish your college, properly go for the coaching. आणि फक्त करून घेण्यासाठी करू नका, संपूर्ण ताकद लावून त्याच्यावर अभ्यास करा आणि स्वतःच्या लेवलवर आयडेंटिफाय करा तुमचे मिस्टेक्स काय आहेत, तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत, आणि मग या जर्नीला चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकाल. UPSC 2024च्या रिझल्टमध्ये साधारणतः 93 विद्यार्थी महाराष्ट्रातले आहेत. हा खूप मोठा काउंट आहे आणि उत्साहवर्धक अशी ही संख्या आहे, ज्याच्यातून अनेक महाराष्ट्रातले विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि UPSCची तयारी करतील. या वर्षापासूनच महाराष्ट्र शासनाने MPSCची जी परीक्षा आहे, राज्यसेवा परीक्षा, ती नागरी सेवा परीक्षा UPSCच्या धर्तीवर त्याची मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू लाईनअप केलेला आहे. तर मला असं वाटतं की याचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. नक्कीच. तर आपलं काय त्याच्यावर ओपिनियन असेल? सर, मला असं वाटतं की आता कारण MPSCचा पण स्ट्रक्चर UPSCच्याच माध्यमात UPSCच्याच लाईन्सवर गेलेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये मेज झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक MPSCच्या विद्यार्थ्याला सुद्धा आन्सर रायटिंगवर जोर द्यावं लागेल, भर द्यावं लागेल. आणि याचा विरोध सुरू आहे, सगळं सुरू आहे, तो एक भाग आहे. पण त्याची कंप्लेन करून आपल्याला फक्त सांत्वना मिळू शकते, सक्सेस मिळू शकत नाही. त्यामुळे फॉर सक्सेस तुम्हाला एकच गोष्ट करावं लागेल, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील UPSCच्या डिरेक्शनमध्ये आन्सर रायटिंग करण्याची. तर सगळ्यात बेस्ट जो उपाय आहे याच्यामध्ये, तुम्ही सगळ्यात आधी हे कंपॅरिझन करा की MPSC आणि UPSC यामध्ये कॉमन सिलेबस कुठला आहे, कुठला कॉमन सिलेबस आहे. लेट्स से भारताचा इतिहास किंवा भारताचा भूगोल हा MPSCमध्ये पण असेल, UPSCमध्ये पण असेल, असा भाग ओळखा आणि त्याच्यावर UPSCमध्ये आलेले मागच्या 4 ते 5 वर्षाचे डिस्क्रिप्टिव्ह मेन्सचे प्रश्न बघा आणि ते लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे टीचर्स असतील, तुमच्या कोचिंगचे टीचर्स असतील किंवा तुमच्या रिजनमध्ये कोणी जर टॉपर्स असतील किंवा सिनियर्स असतील UPSC करणारे, त्यांच्याकडून असे हे प्रश्न इव्हॅल्युएट करून घ्या. तर तुम्हाला अशा ठिकाणी जाऊन गायडन्स घ्यावं लागेल ज्या ठिकाणी UPSCचा सुद्धा चांगला गायडन्स अवेलेबल आहे. MPSCचे टीचर्स ऑब्व्हियसली अवेलेबल आहेत, पण अशा टीचर्सकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांना आन्सर रायटिंगबद्दल नॉलेज आहे, ज्यांना UPSCच्या डिमांडबद्दलसुद्धा नॉलेज आहे. त्यामुळे अशी स्पेशल एक्सपर्टीज आता MPSCच्या मुलांना शोधणं खूप महत्त्वाचं आहे. कारण वेळ खूप कमी आहे आणि ही पहिली बॅच असेल MPSC डिस्क्रिप्टिव्ह देणारी. त्यामुळे यात जर तुम्हाला सक्सेस हवं आहे विजवी जे UPSC देणारे ऑलरेडी मुलं आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला UPSCचा सुद्धा अंदाज घेणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. म्हणजे MPSC ज्यांचं स्वप्न असतं, कदाचित या नवीन डिसिजनमुळे MPSC करणारे पण UPSC कॉन्फिडेंटली करू शकतील आणि अजून महाराष्ट्राचा टक्का, मराठी टक्का UPSCच्या निकालामध्ये नक्कीच वाढलेला भविष्यात आपल्याला दिसेल. डेफिनेटली. मित्रांनो, आज आपण रजत यांच्याशी चर्चा केली, त्यांचं UPSCचा जर्नी बघितला आणि त्यांनी जे ॲडवाईस दिलेत आपल्याला, त्याचं नक्कीच मला असं वाटतं की आपले जे ॲस्पिरंट्स आहेत, ज्यांना UPSC एक ड्रीम करिअर म्हणून बघतायत, त्यांना त्यांच्या प्रिपरेशनमध्ये फायदा होईल आणि भविष्यामध्ये UPSCमध्ये ते सुद्धा रजतसारखा सक्सेस मिळवू शकतील. धन्यवाद रजत. थँक्यू सर.